सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ईश्वराचे वर्णन करणारा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. जो परमात्मा सुंदर आहे त्याची भक्ती ही सुंदर, आणि जो भक्त त्याची भक्ती करतो तो भक्तही सुंदर. अशा सुंदर ईश्वराची भक्ती केली तर आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तो परमात्मा भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी अवताराला आला. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख, चक्र, गदा, पद्म सहित हरी. तो परमात्मा विठ्ठल सुंदर आहे, त्याचे ध्यानही सुंदर आहे, आणि तो आपल्याला या भवसागरातून तारून नेण्यासाठीच येथे आला आहे. तो परमात्मा म्हणतो की भवसागर माझ्या कमरे इतकाच आहे, म्हणून मी कमरेवर हात ठेवून भक्तांचे रक्षण करण्यासाठी विटेवर उभा राहिलोय. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तो परमात्मा शूरदाता आहे. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वरी ग्रंथात म्हणतात, मग ब्रह्मरंध्रीत स्थिरावुनी, सोहभावाच्या बाह्या पसरोनी, परमात्मा लिंगा धावुनी, मिठी पडे हे. मन ईश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे. संतांनी अखंड जागृत, प्रतिक्षण जागृत राहून, दुःखरूपी विषयांपासून वेगळं राहून सतत ईश्वराचे नामस्मरणात राहण्याचा मार्ग सांगितला. तो असा की देहाने प्रपंच करावा, पण मन ईश्वर चरणी लावा. बहुतेकांना प्रपंचासाठी ईश्वर पाहिजे असतो. खरोखरच हे सर्व हिंग जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत. ईश्वरासाठी ईश्वर पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कुणी भेटत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही त्या परमात्म्याचे स्मरण केले तर आपल्याला या भवसागरातून सहज तरून जाता येते. स्वतः भगवंत गीतेत अर्जुनाला सांगतात की आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने ओळखले जाते. त्यामुळे आपण जीव आत्माच आहोत, ब्रह्म आत्मस्वरूपच आहोत, देवच आहोत असे ज्ञान होणे म्हणजे आध्यात्मिकता येणे होय. यासाठी हरिनाम स्मरण करून जीवन पावन करून घ्यावेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तो ईश्वर सुंदर आहे. तो 28 युगांपासून विटेवरी उभा आहे. श्री विठ्ठल भक्तांचा कनवाळू आहे. खरं तर भक्त पुंडलिकारायाचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. त्यांनी विठ्ठलाला विटेवरी उभे केले आणि आपल्याला त्या ईश्वराची ओळख करून दिली. तुकोबाराय म्हणतात, त्या पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. ईश्वराचा शोध करू नका, तो मनातच असतो. सत्शील कर्मात आणि नामस्मरणात असतो ईश्वर. हा मनुष्याच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त मनुष्याच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला ईश्वर सर्वांना दिसत असतो. साधकांची जाणीव देहाच्या बाहेर पसरते, ती सूक्ष्म बनत जाते आणि सर्व जीवांच्या जाणीवेशी समरस होते आणि त्याच्या जीवाला व्यापकपणा येऊन अखेर तो महात्मा होतो. तो भक्तांच्या सहवासातच राहतोय. प्रत्येक मनुष्याची ओढ निरंतर समाधानाकडे असते. ती ओढ ईश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते.
ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर ते केवळ नामस्मरण, नामसंकीर्तन, नामसाधना, कथा, कीर्तन, साधू समागम घेत गेल्यानं. म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ धारण करून एकादशीचे व्रत करावे. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तो परमात्मा विठ्ठल गळ्यात तुळशीची माळ धारण केले आहे म्हणून त्यांचे ध्यान आपल्याला लागले पाहिजे. यातच सर्व सुख सामावलेले आहे. कोणतेही कर्म करीत असताना ईश्वराच्या नामस्मरणात तल्लीन होऊन करावं. त्यामुळे समाधान मिळून सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी, काही न करणारा हा खरा अडाणी होय. म्हणून जीवनात अशांची संगत धरा की ईश्वर भक्ताच्या हाकेला धावून येईल. एसी यांचा पदर धरा तेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी म्हणून. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तो परमात्मा माशांचे कुंडले कानात धारण करून कंठात कौस्तुभमणी त्याला शोभून दिसत आहे. सृष्टीमध्ये सुख दुःख, लाभ हानी, संघर्ष, शांती, जीवन मरण, पुरुष प्रकृती, जड चेतन याप्रमाणे अनेक द्वंद्वे अनुभवास येतात. या द्वंद्वांनी स्पर्श केला नाही असा कोणताच कालखंड नसतो. कारण सर्व काळात सर्व अवस्थेत ही द्वंद्वे मनुष्य अनुभवत असतो. म्हणून जीवनात आध्यात्मिक आदी दैविक आदी भौतिक दुःख आहेत आणि अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत. जीवनात प्रचंड दैन्य, घोर पारतंत्र्य आहे. याचा मागमुसही आज करोडो लोकांना नाही. गळ्यात तुळशीची माळ धारण करावी, आईवडिलांची सेवा करावी. तुकोबाराय म्हणतात, मायबाप केवळ काशी, तेने नवतीर्थाशी पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. भक्त पुंडलिक हा सुद्धा विषयांच्या आहारी जाऊन आईवडिलांना घराच्या बाहेर हाकलून देऊन बायकोला काशीला घेऊन निघाला होता. वाटेत त्याला क्रूरकुंट नावाच्या मुनींची भेट झाली आणि त्यांच्या उपदेशांनी भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करू लागला. तेव्हा भगवान परमात्मा विठ्ठल त्याला भेटण्यासाठी आले. तेव्हा पुंडलिकाने देवाला विटेवरी उभा केले. अशा त्या पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे नामस्मरण करून जीवमुक्त होण्यासाठी सदा माझे डोळा जोडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरींचे दास जन्म घेती. अशा या महान तपस्वी जगद्गुरु तुकोबाराय यांच्याबद्दल आपण काय बोलावे तेवढे थोडेच आहे. तुकोबाराय यांची अवस्था म्हणजे असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही होऊन दशा अशी होती. तुकोबाराय अखंड नामस्मरण करत होते. ईश्वराची भक्ती करणारा भागवत धर्म ही भागवत धर्माची सोपी व्याख्या आणि ईश्वराचं नामस्मरण करत आळंदी, पंढरपूर, देहू या तीर्थक्षेत्राची वारी करणारे वारकरी आणि हाच वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण विश्वामध्ये ज्ञानयज्ञातून समता, ममता, बंधुतेचा तेजस्वी सूर्य प्रकाशित करण्याचा माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, शांती परब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर, निवृत्तीदास सोपानदेव, मुक्ताबाई,
नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत रोहिदास महाराज, संत शिकवणीची परंपरा, झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. आदराने भरलेल्या या जगाला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचे वेध मनाला लावून दिले. हाच भागवत धर्म करुणा वरुणालय श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठलाशी पंढरीरायाची भक्ती समाजाला शिकवले. सर्वात साधी सोपी ईश्वर भक्ती लोकांना दाखवून दिली. आपल्या कीर्तन प्रवचनातून ज्ञानगंगेचा, भक्तिगंगेचा, ईश्वर भक्ती नाम महिमा, ईश्वर भक्तीचे मोठेपण समजावून सांगितले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसुनी, म्हणून सांगत सोपे वर्म आम्हा सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा, म्हणून पंढरीरायाचे वर्णन केले. अशा महान तपस्वी तुकोबाराय यांना पंढरीच्या विठुरायाचे मुख पाहण्यासाठी आवडते, म्हणून तुकोबाराय म्हणतात, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.